मराठवाड्यातील उदगीर तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले, इतिहास, पुराण आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम असलेलं एक अनोखं तीर्थस्थान श्री क्षेत्र हत्तीबेट. परंपरेनुसार सांगितलं जातं, प्रभू श्रीराम वनवासात असताना नाशिकच्या तपोवनातून रामेश्वराकडे जाताना या परिसरात काही काळ वास्तव्यास होते. आजही येथे रामायणकालीन पाऊलखुणा, प्राचीन चिन्ह आणि हत्तीच्या पावलांचे ठसे पाहायला मिळतात. त्यामुळे हत्तीबेटाची पवित्रता हजारो वर्षांपासून जपली गेली आहे. भागवत पुराणात उल्लेखलेल्या सुप्रसिद्ध गजेंद्र मोक्ष कथेशीही या ठिकाणाचा दुवा जोडला जातो. हत्ती आणि मगर यांचा संघर्ष आणि अखेरीस भगवान विष्णूंनी अवतरित होऊन दोघांना मोक्ष दिल्याची कथा इथे सांगितली जाते. यामुळे हत्तीबेटावर विष्णू तत्वाची ऊर्जा आजही अनुभवल्याचं भाविक सांगतात. या बेटावर लाल केंगलांच्या दगडात कोरलेल्या प्राचीन लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये भगवान दत्तात्रयांचं मंदिर, सोमपुरी महाराजांची महादेव लेणी आणि सर्वात महत्त्वाची श्री गंगनाथ महाराजांची सजीवन समाधी आहे. संत परंपरेचं तेज आणि साधनेची शांत शक्ती या संपूर्ण परिसरात जाणवते. हत्तीबेटाचा इतिहास केवळ पुराणपुरता नाही. 1948च्या मराठवाडा मुक्तीसंग्रामात या ठिकाणी रजाकारांविरुद्ध प्रत्यक्ष शौर्याची लढत लढली गेली. मोजक्या स्वातंत्र्य सैनिकांनी रजाकारांना नाकीनऊ आणून संघर्ष जिंकला. त्यामुळे हत्तीबेट हे स्वातंत्र्य संग्रामाचं स्मारकही आहे. श्री गंगनाथ महाराजांनी या ठिकाणी तपश्चर्या करून आपला देह भूमीला अर्पण केला. आज त्यांच्या सजीवन समाधीवर दर महिन्याच्या पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक येतात. दत्त जयंतीच्या दिवशी तर हजारो भक्त उपस्थित राहतात. 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, काल्याचं कीर्तन आणि सर्वाधिक आकर्षण घुगरीच्या प्रसादाची महाआरती. दत्त परंपरेनुसार मोठं अन्नदान इथे भक्तिभावाने केलं जातं. एकेकाळी विरळ वनराईने व्यापलेलं हे क्षेत्र आता हिरवाईनं नटलेलं आहे. हा बदल घडवून आणण्यात स्थानिक नागरिक, देवर्जन पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि पत्रकार व्ही. कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. आज हत्तीबेटाचा चेहरामोहरा आमूलाग्र बदलला आहे. उदगीरचे आमदार संजयजी बनसोडे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामं सुरू झाली आहेत. येथे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आणि ध्यान केंद्र उभारलं जात आहे. भव्य वास्तू, स्वच्छ परिसर आणि निसर्गात ध्यानधारणेसाठी पवित्र वातावरण तयार केलं जात आहे. मुलांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आलं आहे. विविध खेळणी आणि प्राकृतिक परिसर, जेणेकरून सहलीला आलेल्या मुलांना निसर्गात आनंद मिळेल आणि ही जागा पर्यटकांना पुन्हा पुन्हा आकर्षित करत राहील. आज श्रीक्षेत्र हत्तीबेट हे धार्मिक परंपरा, प्राचीन इतिहास, पुराणकथा, स्वातंत्र्य संग्राम, साधना आणि पर्यटन या सर्वांचं एकत्रित प्रतीक बनलं आहे. निसर्ग, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम, जिथे प्रत्येक पाऊल, प्रत्येक दगड, प्रत्येक कथा काहीतरी सांगत राहते. हे आहे श्रीक्षेत्र हत्तीबेट. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा स्वराज माझा न्यूज.